आपण याच्या आधीचा पॉइंट बघितला होता तो म्हणजे प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. आता बघणार आहे आपण यूज ऑफ पोटेन्शियोमीटर. त्याच्यामध्ये टू कम्पेअर ईएमएफ ऑफ सेल. याच्यामध्ये दोन मेथड आहेत, एक डायरेक्ट मेथड, दुसरं सम अँड डिफरन्स मेथड. डायरेक्ट मेथडला दुसरं नाव आहे इंडिव्हिज्युअल मेथड. इंडिव्हिज्युअल मेथड या ठिकाणी बघा, पहिल्यांदा मी ह्या डायग्राम वरून सगळं एक्सप्लेन करतोय, लक्ष द्या. ए टू बी मध्ये इन बिटवीन 2 to 10 meter potentiometer wire is used there. Across the another terminal of the A to B, EMF, key and rheostat. What is the work of rheostat? To control the current on the circuit. Rheostat चं काम काय आहे की या सर्किट मधलं करंट कंट्रोल करण्यासाठी आपण यूज करतो. ऍट पॉइंट बी ला ना पॅरलल कनेक्शन देतोय E1 K1 E2 K2 चं पॅरलल कनेक्शन देतोय या पॉइंट पर्यंत. ते कॉम्बिनेशन गॅल्व्हॅनोमीटरला जोडतोय आणि गॅल्व्हॅनोमीटरचं ऍट पॉइंट पी ला जे मीन्स जॉकी, स्लाइडिंग जॉकी, त्याला आपण स्लाइडिंग की असं म्हणतो किंवा जॉकी असा शब्द आहे. ओके, तो म्हणजेच काय, हे ए टू बी वायर मध्ये इझिली स्लाइड होऊ शकते, इझिली अशा पद्धतीने आपण स्लाइड करू शकतो, त्याच्यामुळे त्याला आपण स्लाइडिंग की किंवा जॉकी असं म्हटलं. आता E1 ई हा ग्रेटर असतो E1 आणि E2 पेक्षा. E इज ग्रेटर दॅन E1 अँड E2. तर आपण याच्यामध्ये काय करायचं, याचा रेशो फाइंड करायचा आपल्याला, E1 डिवाइड बाय E2 काढायचा आहे. तर कशा पद्धतीने करायचं बघा. सगळ्यात महत्वाचं गॅल्व्हॅनोमीटरचे इथं वर्क टू चेक द प्रेझेन्स ऑफ करंट ऑन दिस सर्किट ऑर टू मेजर द करंट इन लेस दॅन 1 मिली एम्पियर दॅट लाईक. आता इथं बघा ए टू बी हे जे सगळं अरेंजमेंट आहे एका लाकडी बॉक्सवर आहे, एका वुडन बॉक्सवर आहे. आता बघा मी हा सुरुवातीला के क्लोज करतो, म्हणजे मी काय केलं सांगा, के क्लोज्ड केलं, क्लोज्ड. ओके, आणि K1 क्लोज करतो या ठिकाणी, या ठिकाणी K1 पण क्लोज करतो. K2 हा ओपन ठेवतो, ओपन. ओके, K2 हा ओपन ठेवला, म्हणजे याला क्लोज केलं, हे खालचं ओपन ठेवलं. मग याच्यामध्ये ना I हा करंट फ्लो होतो, E1 च्या अक्रॉस सुद्धा आपल्याला I हा करंट फ्लो होतो. ओके, E1 चा स्वतःचा करंट हा इनइफेक्टिव्ह होतो. E2 E हा EMF हा याची व्हॅल्यू ग्रेटर आहे E1 पेक्षा. तर आता इकडे लक्ष द्या, सगळ्यात महत्वाचं हे सगळं अरेंजमेंट झाल्यानंतर गॅल्व्हॅनोमीटरची एक टेस्टिंग करायचं. इथं 0 10 20 30 10 20 30 अशा पद्धतीने गॅल्व्हॅनोमीटरचं असतं. तर समजा हा जो गॅल्व्हॅनोमीटरचा पॉइंट उचलायचा तो इथं टिक करायचा, इथं क्लिक केला म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन या साईडला दाखवेल, आणि जर मी ऍट पॉइंट बी ला ठेवलं तर गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन या साईडला दाखवेल. जर असं नाही झालं तर आपल्याला रिओस्टेटची व्हॅल्यू ऍडजस्ट करायची, आणि अशा पद्धतीने गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन दाखवेल अशा पद्धतीनं आपण रिओस्टेटची व्हॅल्यू ऍडजस्ट करायची. जेव्हा असं दाखवलं तेव्हा आपण काय करायचं, हा जो पॉइंट आहे, हा जो स्लाइडिंग की आहे, हा जो जॉकी आहे, हा आपण ए पासून मूव्ह करायला चालू करायचं, ए पासून मूव्ह करायला चालू करायचं. कुठपर्यंत, जोपर्यंत गॅल्व्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवत नाही. When galvanometer showing the null deflection, stop that point, and that point is a null deflection or a null point. ओके, त्या सिच्युएशनला आपण जसं म्हटलं होतं ना पाठीमागे, ब्रिज हा बॅलन्स सिच्युएशन असतो, दॅट लाईक जोपर्यंत गॅल्व्हॅनोमीटर 0 दाखवलं आपण काय केलं, त्या ठिकाणी स्टॉप झालो आणि तिथली जी लेंथ आहे ती L1 कन्सिडर केली. म्हणजे जसं की बघा मी तुम्हाला आता सांगितलं होतं, या ठिकाणी त्या डायग्राम वरूनच थोडं लक्ष द्या. इथं तुम्हाला मी सांगितलं होतं K इज क्लोज्ड, K2 इज ओपन, K1 इज क्लोज्ड.
null point is obtained touching the jockey of various point on the wire AB. Let L1 be the length of the wire between the null point at point A. L1 corresponding to EMF of cell. ते जे आहे ते E1 equal to K L1. This is the equation number 1. याला इक्वेशन नंबर 1 देऊ. नेक्स्ट काय करायचं आपण, नेक्स्ट हे झालं इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट काय करूया, त्या डायग्राम मध्ये मी पुन्हा नेतो. आपण हे के तर क्लोजच असणार आहे. या ठिकाणी K2 ओपन क्लोज करणार आणि K1 ओपन ठेवणार. K1 ओपन ठेवणार. सेम करंट आय फ्लो होणार याच्यामध्ये. परत आपण रीडिंग सेम टेस्टिंग करणार. ऍट पॉइंट ए ला टच करायचं, गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन. ऍट पॉइंट बी ला गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन. जर मगाशी सांगितल्यासारखं नाही झालं तर रिओस्टेट ऍडजस्ट करायचं. हे सगळं ऍडजस्टमेंट झाल्यानंतर आपण काय करायचं, पुन्हा या कीला स्लाइडिंग जॉकीला ए टू बी वरनं मूव्ह करायला चालू करायचं. कुठं थांबायचं, जेव्हा गॅल्व्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवेल तेव्हा आपण स्टॉप झालो. म्हणजे काय, म्हणजे काय, त्या ठिकाणी आपल्याला लेंथ ही त्याची L2 घ्यायची. म्हणजे कसं, K1 ओपन केलं, K2 आपण क्लोज केलं होतं. नाउ EMF cell E2 comes in the circuit. So null point is obtained with the help of jockey. आम्ही तुम्हाला सांगितलं A to B वर ते स्लाइड करायचं किंवा स्लाइडिंग की मूव्ह करायची. Let L2 be the length of the wire between the null point and the point A, this length corresponding to EMF E2 of the cell. So then E2 equal to K L2. So this is equation number 2. So this is equation number here 1. So dividing by equation 1 and 2. जर आपण इक्वेशन 1 आणि 2 ला जर डिवाइड केलं बाबांनो, म्हणजे कसं, E1 डिवाइड बाय E2 इक्वल टू K L1 डिवाइड बाय K L2. तर K डिस्कॅम कॅन्सल. तर आपल्याला काय राहिलं बघा इथं, E1 अपॉन E2 इक्वल टू L1 अपॉन L2. E1 अपॉन E2 इक्वल टू L1 अपॉन L2. सो हे झालं सिम्पली पहिला यूज टू कंपेअर द EMF ऑफ टू सेल्स. ओके, सो एनी वन ऑफ द EMF इज नोन एज द अदर कॅन बी डिटरमाइंड. एक ह्याच्यातलं माहित असतं, दुसरं आपण काढू शकतो.